सुरुवात करते. तर मी घेऊन येत आहे नवीन खास टिप्स ज्या गृहिणींसाठी उपयुक्त आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. तर आज आपण बघणार आहोत स्वतःची किंमत कशी वाढवायची आणि आपले जे शेजारी पाजारी आहेत त्यांना आपण किती मर्यादितपणे ठेवलं पाहिजे आणि कितपर्यंत आपण त्यांच्याशी राहिलं पाहिजे व्यवस्थितपणे आणि ते आपल्याशी तसंच वागले पण पाहिजेत व्यवस्थितपणे. आज आपण हे टिप्स जाणून घेणार आहोत. तर प्रत्येकाचं काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट असतेच आणि प्रत्येकांना असं वाटत असते की आपण काहीतरी वेगळं असावं, असं सगळ्यांना वाटत असतं, सगळ्यांना फील होत असतं. पण ॲक्च्युलीमध्ये तसं काही नसतं. आपण स्वतःला आधी स्पेशल फील करावं लागतं आणि मग दुसरं. तर आपण स्वतःला किती किंमत देतो हे महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ न थांबता सुरुवात करूया. काही चुका होत असेल तर मला क्षमा करा, पण मी चांगल्याच पद्धतीने महिलांना योग्य मार्गदर्शन करते. मला असं वाटतं जग तुम्हाला तेवढीच किंमत देतं जेवढी तुम्ही स्वतःला देतात. तर त्यामुळं पहिल्यांदा स्वतःची रिस्पेक्ट करायला शिका आणि स्वतःला खूप जास्त महत्त्व द्या, जेणेकरून तुमची किंमत जगालाही कळेल आणि स्वतःलाही कळेल. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते तर आहेच, कंटिन्यू करा. पण त्याच्यातनं दुसरा पण एक मार्ग आहे. अजून खूप बरेच पॉईंट आहेत, तर ते मिस करू नका. कारण प्रत्येक नॉलेज आहे जगाला सगळ्या महिलांना ज्या त्या पद्धतीने जे ते नॉलेज येतच. पण असं काही नॉलेज आहे का आपण त्या नॉलेजापासून आपण खूप दूर गेलो आहोत आणि आपण स्वतःसाठीच नाही तर आपण कोणासाठीच वेळ देत नाही. तर जग तुम्हाला तेवढीच किंमत देतं जितकी तुम्ही स्वतःला देतात. प्रत्येक महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. माझ्याकडे 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंबर 1 गोष्ट, स्वतःचा आदर करा. स्वतःचा अपमान कधीही सहन करू नका. जरी अपमान झाला आणि समोरच्यानी तो केला तर त्याला शब्दाने इनडायरेक्टली उत्तर देऊ नका. तिथंच लगे इनडायरेक्टली आपण उत्तर देणे ते खूप चुकीचं आहे. आपण त्याच्यासाठी वेट केला पाहिजे, म्हणजे त्यासाठी आपण थांबलं पाहिजे आणि थांबल्यानंतरच आपण मग आपोआपच त्या व्यक्तीला त्याची चुकी माहिती होती आणि मग त्याला समजती चुकी की आपली खूप चुकी होती म्हणून. आणि देव तिथं पण उभा राहतो बरं का, जिथं एखाद्याचा खूप अपमान होत आहे आणि तो काहीच बोलत नाही आहे, शांतपणे सगळं काही सहन करते, तर देव तिथं पण उभा राहतो. तर माझा पर्सनली अनुभव आहे. मी गुपचूप म्हणजे काही वेळेस शांत राहून पण बघितलंय, काही वेळेस बोलून पण बघितले. उलट उत्तर देणं हे सर्वात चुकीची गोष्ट आहे. नंतर त्याची शिक्षा आपल्याला अजून 10 पटीने मिळते. त्याच्यामुळं उलट कधीही कोणाला उत्तर देऊ नका. आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम व्हा. स्वतःच्या कमाईमुळे आत्मविश्वास वाढतो, जेणेकरून आपल्याला दुसऱ्यांकडे मदत मागायची गरज पडत नाही. काहीतरी स्वतःचा उद्योग चालू करा, स्वतःचं काहीतरी इन्कम चालू करा. हळूहळू ते सुरुवात तरी करा, एक पाऊल तरी टाकत जावा, जेणेकरून तुम्हाला आत्मविश्वासाने बोलता येईल आणि कॉन्फिडेन्सली तुम्ही राहू शकाल. सर्वात मोठा पॉईंट आहे हा. आत्मसन्मान आणि किंमत तर मिळणारच आणि त्याचबरोबर तुमची सेल्फ रिस्पेक्ट पण होणार, कारण तुम्ही 4 पैसे कमवत आहे. तर नंबर 3चा पॉईंट आहे, व्हिडिओ मन लावून ऐका. राणी बनण्यासाठी मुकुटाची गरज नसते. राणी बनण्यासाठी मुकुटाची गरज नसते. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास आणि स्वतःवरचे प्रेम आणि स्वतःवरचं
विश्वास पुरेसा असतो. तर नंबर 4 पॉईंट सगळ्यात महत्त्वाचे. मी जे हे पॉईंट सांगितले तुम्ही माइंडमध्ये सेट करून ठेवा, वाटलंच तर लिहून पण ठेवा, कारण प्रत्येक पॉईंट ना पॉईंट मी असा इथून काढला आहे. इथून एवढी एखादा जर व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर त्याला एवढं विचार करून बनवावं लागतं ना, की तो समोरच्याला किती इफेक्टिव्ह होईल आणि स्वतःला त्याचा किती. आपल्याला काही कष्ट करावंच लागतात, कारण कष्ट केल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. पण ही स्वतःची सेल्फ रिस्पेक्टची बद्दल गोष्ट आहे. त्याच्यामुळे सेल्फ रिस्पेक्ट सर्वात पहिली महत्त्वाची. स्वतःला किंमत देणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपण आपलीच किंमत कोण करत नाही, तर आपण का लोकांची किंमत करावं आपण असं म्हणतो. पण जेव्हा आपलं राहणीमान टापटीप असेल, आपल्याला योग्य ठिकाणी योग्य निर्णय घ्यायला येतील, तेव्हा लोकही आपल्यावरती विश्वास ठेवतील. आपण कॉन्फिडेन्सली बोललं पाहिजे, कॉन्फिडेन्सली वागलं पाहिजे, कॉन्फिडेन्सली चाललं पाहिजे, कॉन्फिडेन्सली राहिलं पाहिजे, कपडे चांगले व्यवस्थित घातले पाहिजे, जास्त ओव्हर थिंक मेकअप नाही केलं पाहिजे, ओव्हरपणे नाही बोललं पाहिजे. जिथं तिथं सायलेन्स मोड आवाज, कुठं कुठं सायलेन्सपणे बोलायचे, कुठे मोठ्या आवाजाने बोलायचे, हे पण सगळं आपण व्यवस्थितपणे सगळं शिकलं पाहिजे. कारण प्रत्येकाला कोणीच आईच्या पोटात शिकून येत नाही, पण ती गोष्ट व्यवस्थितपणे हँडल पण करता आली पाहिजे. तुमचं वय छोटं आहे, लहान आहे, मोठे ते मायने नाही राहील, कारण जेव्हा डिसिजन घ्यायची वेळ येते तर तेव्हा ती डिसिजन घेण्याची आपण कितपत योग्य आहेत हे पण बघितलं जातं. त्यामुळं योग्य ठिकाणी योग्य सायलेन्स मोड आवाज, आणि आवाजावर तुमचा जास्त इफेक्ट असतो बरं का. तुम्ही आवाज कुठल्या लेवलचा वापरताय आणि कुठल्या पद्धतीत कुठली लेवल घालताय पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आवाज तुमचा व्यवस्थित असला पाहिजे. कुठंही असताना तुमचा वॉईस व्यवस्थित असलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकता पुढच्या क्षेत्रामध्ये. आणि सर्वात नंबर 1 गोष्ट, तुमचं राहणीमान खूप व्यवस्थित असलं पाहिजे. आपण त्या पण सवयी पुढे बघणारच आहोत. नेहमी आपण माफी मागायची नाही. जर आपली चुकी नसेल तर आपण ती ॲक्सेप्ट पण करायची नाही, आणि समोरच्याशी आपला पण कमीपणा होऊन द्यायचा नाही. कारण प्रत्येक वेळेस आपणच का माघार घ्यायची असं पण होतं ना, कारण आपण पण कुठल्या तरी लेवलचे आहोत हे पण जगाला कळलं पाहिजे. प्रत्येक वेळेस सॉरी म्हणणं, तुमचा नम्रपणा, तुमचा आत्मविश्वास अप्रभावी ठरू शकतो. त्यामुळं कधीही जास्त पुढं कोणाच्या करायचं नाही. सगळ्याला हाताच्या मापानेच ठेवायचं. खास ही महिलांसाठीच आहे, गृहिणीसाठी. पण आपण बाहेर राहतो, बाहेरच्या समाजात वावरतो, पण आपल्याला कसं असतं माहिती का, जनरल नॉलेज खूप काही नसतं, आणि खूप काही नसल्यामुळं खूप प्रॉब्लेम येतात आपल्याला पण, की आपण कुठं कसं वागलं पाहिजे, कुठं कसं नाही वागलं पाहिजे. आपण जेव्हा लग्न करून येतो तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करावे लागतात. लोकांची मनं ओळखता येत नाहीत, लोकांच्या डोक्यात काय चाललं आहे हे पण आपल्याला समजत नाही. आणि जेव्हा आपलं लग्न होतं ना तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीतून सगळ्याला सामोरे जावं लागतं. पण तेव्हा अशी सिच्युएशन येते की आपल्याला ना तिकडचं ना इकडचं आडनामध्येच असतं, पण आपण तरी पण हँडल करायचा प्रयत्न करतो. महिलांना सगळ्या माझ्या प्राऊड आहे की आपण सगळे महिला हँडल करायचा तरी प्रयत्न करतोच. त्याची मी अशी एक सवय सांगणार आहे की नकळतपणे आपली किंमत कमी करतात. अशी ती कुठली सवय आहे आपण नक्की बघा. लक्षात ठेवा, तुमची खरी किंमत तुमच्या शब्दांनी नाही तर तुमच्या आत्मविश्वासाने ठरते. स्वतःची किंमत ओळखा. टिंब मग जगही तुम्हाला ओळखायला शिकेल. आणि स्त्री किती सुंदर आहे हे नाही बघितलं जातं, तिचं मन किती सुंदर आहे, ती किती मोठ्या मनाची हे बघितलं जातं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. अशाच नवीन टिप्ससाठी मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग.
बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.